हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, स्वानंद सुख निवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, वासुदेव हरी वासुदेव वासुदेव हरी, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, ते ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृते राघवी ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारी येली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रखिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्यू लोकी, तुझी उपमा नाढळे लोकी, भव सिंधूशी बांधिलासी तुझी, अनाथा दिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरे व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा पर ब्रह्म ठेवा, जया पूजिली आदरी पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी दिव्य रूपित केली, प्रत्यागी तिची दिव्य लोकास नेली. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सकळिकांच्या पाया माझी विनवणी, मस्तक हे चरणी ठेवितसे, आहो श्रोते वक्ते सकळ ही जन, बरे पार पुन बांधा गाठी, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मितव हा माल भारवाही, तुका म्हणे चाली झाली चौदेशी, उतरला कसे खरा माल. सत्सज्जन हो, आपला चाललेला फाउंडेशन वरचा आपला जो वशिष्ठ गुरुकुलवरचा प्रत्येक शुक्रवारचा तुकोबारायाच्या गाच्यावरती जे अभंग आहे, त्या अभंगावरचा आपलं निरूपण चाललेलं आहे. आणि आजच्या या शुक्रवारचे अभंग आहे 312वा अभंग आहे. त्या अभंगाच्या माध्यमातून संत तुकोबाराय त्या जड जीवाला उपदेश करतात. कारण हा जीव ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होता, त्यावेळेला त्या जीवानं भगवंताकडे विनवणी केली, महाराज
काय विनवणी केली, आठवीन पाय हा माझा दिवस, रात्रान दिवस पांडुरंगा. भगवंताला त्यानं सांगितलं हा जोडून, हे प्रभू, हे जगाच्या मालका, हे विठ्ठला पांडुरंगा, मी ज्या गर्भामध्ये आहे, त्या गर्भाच्या शयात आहे, गर्भाशयात आहे किंवा आईच्या उदरामध्ये आहे, त्या घाणीतून मला एक वेळ कर या दुःखा विगळे, दुरितांचे तिमिराचे प्रमाणे तुकोबरायचं. त्या दुःखातून फक्त एक मला वेगळा कर, जेणेकरून मी काय करीन, त्या पृथ्वी तलावर आल्यानंतर काय करीन, रात्रंदिवस मी तुझं काय करीन, नामचिंतन करीन. आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. त्या वेळेला आईच्या उदरामध्ये असताना ह्या जीवानं भगवंता बरोबर करार केला होता, काय म्हणून, ह्या बाहेर आल्यानंतर मृत्यू लोकांमध्ये मी काय करीन, तुझं रात्रंदिवस भजन करीन महाराज. पण हा जीव फार विचित्र आहे. जोपर्यंत विनवणी करतो, आपलं काम भागलं की महाराज परत विसरून जातो हा जीव. तसंच त्या भगवंताला त्याने विनवणी केली होती, भगवंता काय कर, मला त्या दुःखातून वेगळं कर. एकदा ह्या पृथ्वी तलावर आल्यानंतर मी काय करीन, रात्रंदिवस काय करीन, तुझं नामचिंतन करीन. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रान दिवस पांडुरंगा. म्हणून भगवंतानं त्याला काय केलं, त्या जगा मृत्यू लोकांमध्ये त्याला जन्म दिला आणि दिल्यानंतर लगेच टाकलेल्या मुठी महाराज उघडल्या. त्या टायमाला तो शब्द विसरला आणि कोहम 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 म्हणू लागला. म्हणजे विचार करा, भगवंतानं काय गोष्टी आपल्याकडे ठेवलेत, जन्म आहे, मरण आहे, काय सर्व गोष्टी भगवंतानं आपल्याकडे ठेवलेत महाराज. जर सगळी सूत्र आपल्याकडे दिली असती तर माणूस हा फार विचित्र वागला असता महाराज, लक्षात घ्या. म्हणून आपण दिलेल्या वचनाची ओळख करण्यासाठी तुमच्या आमच्या जीवनामध्ये किंवा आपल्या ह्या जीवनामध्ये सद्गुरू भेटले आणि सद्गुरूनं काय केलं, की आईच्या गर्भामध्ये असताना आपण विसरलो होतो नाही, त्याची तुम्ही आम्हाला ओळख करून दिली. म्हणून तो आम्ही या ठिकाणी आपण बसतो महाराज, लक्षात घ्या. जर आपण सद्गुरू केले नसते तर आपणाला ज्ञानेश्वरी काय, गाथा काय हे कळलं नसतं. आपण भगवंताचं नामचिंतन करतो म्हणजे आपण ह्या भगवंतावरती किंवा कशावरती कुणावरती आपण मेहरबानी करत नाही. कारण आईच्या उदरामध्ये असताना आपण भगवंताला शब्द दिला होता, म्हणून त्या शब्दाची जाणीव म्हणून आपणाला हे तुकोराम गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे. बघा, जेवढं आपल्या नशिबात आहे, जेवढं होता होईल तेवढा अगोदर आधी प्रपंच करावा नेट का, मग साधावा परमार्था विवेक. तुमच्या जीवनामध्ये किंवा तुम्ही हे जीवन जगत असताना, आयुष्य भ्रमण करत असताना जे जे कर्म आपल्या वाट्याला येतं माऊली, ते कर्म या जीवानं करत राहावं लागते. कारण आता जे आपण काय भोगतोय, हे जन्म जो तुम्हाला मला भगवंताने दिला, केलेली कर्माची फळं भोगण्यासाठी जन्म आहे महाराज. आपल्या जीवाला काय काय वाईट वाटतं, लक्षात घ्या. काय वेळेला म्हणतो आपल्या जीवनामध्ये दुःख आहे महाराज, कारण जन्माचे ते मूळ पाहिले शोधोनी, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्माचं ते मूळ पाहायचं असेल तर दुःख आहे महाराज. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मनात तू शोधून पाही. समर्थाने देखील आपल्याला त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे महाराज. त्या जगामध्ये सुखी कोण आहे तर मनालाच विचारायला तुकोबर आहे आपला. समर्थाने सांगितलं उत्तरही तिथंच आहे. म्हणून हा जीव सुखी नाही, सुखी करण्यासाठी हा संपूर्ण उठाठेव आहे. कशासाठी? परमार्थात. जोपर्यंत हा जीव परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करत नाही, संतांच्या विचारावरून वाटचाल करत नाही, तोपर्यंत त्या जीवाला गती मिळत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण जीवाचं कसं आहे बघा, कुत्र्याला गती सण होत नाही, मनुष्याला प्रगती सण होत नाही आणि संतांना अधोगती सण होत नाही महाराज, लक्षात. म्हणून ही गती आपल्याला जायचं असेल तर हा जो राजमार्ग आहे, संतांनी जो आम्हाला जो मार्ग दाखवला, दयानिधी मार्ग दावून गेले, दयानिधी संत ते संत तुम्हा आम्हाला मार्ग दाखवून गेले, त्या मार्गावरून आपल्याला परिक्रमण करायचं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, सकळांच्या पाया माझी विनवणी, मस्तके चरणी ठेवीत अशी. विचार करा, तुकोबाराय म्हणतात त्या सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो,
काय गरज आहे महाराज तुकोबारायला सांगा ना. आपणाला तुकोबाराय सांगतात जगाच्या पायावर मी विनंती करतो. काय गरज होती तुकोबारायला विनंती करायची? कारण तसं नाही महाराज. कसं आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे कष्टविती परोपकारी. कारण हा देह परोपकारासाठी भगवंतान तुम्हा आम्हाला दिला, पण आपण आपला परोपकार कुठं करतो? फक्त आपली बायको असू द्या, पोरं असू द्या, सासू असू द्या, सासरे असू द्या, जे आपले कोणी नाही त्याच्यावर आपण परोपकार करतो महाराज. म्हणून परोपकार करायचे फक्त संतांवरती करा, भगवंतावरती करा. ज्याने तुम्हाला या योग्य मार्गावरती आणलं त्याचे तुम्ही आशीर्वाद मागा, त्याचा तुम्ही उदो उदो करा. म्हणून तुकोबाराय सांगतात सकळांच्या पायावर मस्तक ठेवून मी विनंती करतो. काय विनंती करतात? अहो ऐकणारे बोलणारे सर्व जन हो, ही गोष्ट उत्तम असेल तीच परीक्षा करून आपले पदरी बांधा. लक्षात घ्या, आपणाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. सर्व योनीला बुद्धी आहे महाराज, पण कसं आहे, आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान. सर्व योनीला आहार दिलाय, निद्रा दिल्या, भय दिलंय, मैथून दिले, सर्व काय दिले, पण बुद्धीचे वैभव आणले नाही तुझे. ऐका केशे राजे सकळशी. फक्त बुद्धी ही भगवंताने तुम्हा आम्हाला दिलेली आहे. कशासाठी? मी हा कोण करावा विचार म्हणे निवृत्तीचा. म्हणजे मी कोण आहे, मला काय करायचं आणि कुठं जायचंय, फक्त ह्याची जाणीव फक्त या मनुष्य जन्माला आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात सगळ्यांच्या पायावर मस्तक ठेवतात महाराज. लक्षात घ्या, मस्तक ठेवून, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचे आपण म्हणतो हे मस्तक तुकोबाराय संपूर्ण ह्या सगळ्यांच्या पायावर ठेवून विनंती करतात. काय करतात? अहो ऐकणारे, जो कोण ऐकतय, जो कोण बोलतय, सर्व जन हो, जी गोष्ट उत्तम असेल तीच परीक्षा करून आपले पदरी बांधा. म्हणजे खरं काय आहे, सार काय, आसार काय, खरं काय, खोटं काय, हे कळायसाठी तुम्हा आम्हाला भगवंताने ही बुद्धी दिलेली आहे. म्हणून खरं जर काय असेल, खरं हे काय, सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठलाशिवाय सत्य दुसरं काही नाही. लक्षात. म्हणून जे सत्य आहे तीच परीक्षा करून आपल्या पदरी बांधा म्हणून सांगतात. खरं आणि खोटं याचा न्याय निवाडा करायचा फक्त अधिकार या मनुष्य देहाला आहे. पंढरपूरची वारी करायचा अधिकार मनुष्य देहाला आहे. तुकारामाची गाथा आत्मसात करायचा भगवंताने आपल्याला दिलेले आहे. फक्त जो अधिकार आहे हा अधिकार इतर योनीला नाही, फक्त अधिकार हा मनुष्य योनीला आहे. म्हणून आईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. म्हणजे एका ठिकाणी बसून, कुठं तुकोबाराय जायला सांगितलं नाही, आईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवावा. त्याला आवडीनं आनंद जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत काय केले, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात हे जन हो, हे ऐकणाऱ्या हो, ते बोलणाऱ्या हो, जी गोष्ट उत्तम असेल, म्हणजे जे काही खरं आहे, खरं हे काय, फक्त भगवंताचं नाव आहे. बाकी सर्व ब्रह्म हे सत्य, जगत हे मिथ्या म्हणून सांगितले महाराज. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी सांगा त्याची परीक्षा करून आपल्या पदरी बांधा. ज्या टायमाला जर आपल्याला सोन्याचा जर कस लावायचा असेल महाराज, तर सोनं काय केलं जातं? विस्तवात घातलं जातं. सोन्याला विस्तवात घालून तापून त्याला काय केलं टाकलं, हातोड्याने संपूर्ण ठोके सज करून सोन्याची कस पाहिली जाते. तसं देखील आपली जी कस पाहिजे असेल परमात्मा क्षेत्रामध्ये महाराज, तुम्ही माळ गाठली, चांगलं करा, काही करा, तुमच्या वाट्याला दुःख हे येणारच आहे. कारण भगवंत काय करतात, परीक्षा घेतली जाते महाराज आपली. लक्षात घ्या, त्या परीक्षामध्ये आपण किती सहन करून उत्तीर्ण होऊ, त्या टायमाला भगवंत आपल्याला परीक्षा घेऊन आपल्याला जवळ करत असतो. लगी कुणी तुम्हाला जवळ करत नाही. आज जर साधा विषय जर प्रपंचात पाहायला गेलं, जोपर्यंत आपण काबाड कष्ट करत नाही, जोपर्यंत नोकरी धंदा करत नाही, घरात आपल्या मुलांना बाळांना पैसा अडका देत नाही, त्यांच्या मनासारखं वागत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो आपलासा म्हणणार नाही. लक्षात घ्या. कारण आपला फक्त कोण आहे, आपला तो देव एक करून घ्यावा, येणे विना जीवा सुख नव्हे. त्या जीवाला सुख पाहिजे असेल, पण त्या भगवंताला आपण काय केलं पाहिजे, आपलंच केलं पाहिजे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात खरं काय तेच तुम्ही काय करा, परीक्षा करा आणि आपल्या पदरी बांधून घ्या. पुढे सांगतात मी परमात्माचा भांडारखाना पुढील आहे, हा सर्व माल धन्याचा देवाचा आहे.
मी तर ओझे वाहणारा हमाल आहे. बघा तुकोबारायांनी काय भाषा वापरली महाराज. तो मी हमाल भारवाही. हे संपूर्ण जे आपण केलेच नाही महाराज, हे माझे नाहीत, हे कोणाचे आहेत? माझ्या या भगवंताचे आहेत, या माझ्या जगाच्या मालकाच्या पांडुरंगाचे आहेत. आपलं काही नाही महाराज. जोपर्यंत तुम्ही आपलं आणि माझं म्हणाल ना, तोपर्यंत माणसाला दुःख आहे महाराज. जर तुम्हाला जे भगवंताला आपला म्हणा, तुम्हाला दुःख कधी होणार नाही महाराज. त्या नाशिवंताला आपलं कधी म्हणू नका, कारण आपलं काहीच नाही पृथ्वी तलावरती महाराज. आपण फक्त त्या पृथ्वी तलावरची 4 दिवसाची पाहुणे आहोत महाराज. फक्त पाहुणा कसा येतो निघून जातो, तसं नाथ महाराज सांगतात, पक्षी अंगणी उतरती काही गुंतून या राहती, ऐशी असावे संसारी ही प्राचीनाची दोरी. वस्ती करत वस्ती आला, प्रात काळा होता निघून गेला. तसं तुम्हा आम्हाला काही दिवसाचं भगवंताने एक भाड्याचं दिलेलं आहे महाराज. एक 11 महिन्यात आपण अग्रीमेंट असतं काय खोलीवाल्याचं, तसं तुमचं आमचं काय आयुष्य आहे, काय 50 आहे, 60 आहे, 65 आहे, तेवढं आपल्याला दिलंय भगवंतानं आयुष्य. पण आयुष्य हे जीवन जगताना महाराज फक्त परमार्थ क्षेत्रामध्ये वाटचाल करा. आणि ह्या बिहारचा आपण काय करायचं, फक्त भगवंतासाठी, जनतेसाठी, कल्याणासाठी. बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस वेगवेगळा असतो. कार्यक्षेत्र वेगळं असेल प्रत्येकाचं. कोण सामाजिक क्षेत्रात का कार्य करत असेल, कोण परमार्थ क्षेत्रामध्ये करत असेल, कोण इतर आपल्या राजकारणामध्ये कार्य करत असेल. पण आलेलं जे कार्य भगवंताचा प्रसाद म्हणून तुम्ही करा महाराज. बघा त्या कार्याची किती आवित गोडी आपल्या मनाला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात या जगाला, हे माय बाप बंधूनो, हे काय करा, हे जे काही पारखून आहे, हे जे काही तुम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये विश्वास ठेवून आपण देखील सद्गुरूंना शरण जायचं. कारण सद्गुरूंना ओळखायची देखील आपलं ताकद पाहिजे महाराज. कारण जगामध्ये अनेक गुरु आहे, गुरु 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 करणार, पण खरे सद्गुरू कोण हे आपल्याला कळण्यासाठी भगवंतांनी बुद्धी दिलेली आहे. आणि आज काय झालेलं आहे, संपूर्ण ह्या कलियुगामध्ये, संपूर्ण आता सध्यामध्ये जो काळ पाहायला गेला ना महाराज, रोज प्रत्येक उठले की प्रत्येक घराघणीच गुरु आहेत महाराज. प्रत्येक जण ज्ञान द्यायला जातो, पण खरंच जे ज्ञान आहे ते फक्त सद्गुरू देतात. त्या सद्गुरूंना ओळखण्यासाठी तुम्हाला आम्हाला भगवंतानं बुद्धी दिलेली आहे. म्हणून या बुद्धीचा आपण वापर करून योग्य तो परमार्थ आपण करायचा आहे. दुसऱ्या भलत्या सलत्या वाटेवर जाऊ नका. बाकीचे तुका म्हणे गेलं काय, आड राणी हे भरले जग, गेले विसरून खऱ्या देवा. संपूर्ण आड रान हे जग, आडाने जग भरलेलं आहे. खरा देव विसरायला माणूस विसरून गेलाय, खऱ्या विसरून गेले खऱ्या देवा. खरं जे अस्तित्व आहे, ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. संपूर्ण तुझ्या आपल्या पशीच आहे. आपलीच वस्तू होती, निज वस्तू तुम्हाला आम्हाला संतानं दाखवली, त्याच्यावरती तुम्ही आरूढ व्हा. आणि बघा एक ना एक दिवस आपण त्या मार्गावर गेलो तर शेवट मुक्कामाला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. पण काय पाहिजे, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त संतांच्या चरणावरती आपला विश्वास पाहिजे महाराज, बाकी काही नाही. विश्वास असेल तर या सर्व गोष्टी आहेत. म्हणून सांगतात हा जो परमात्माचा खजिना आहे तो माझा नाहीये, फक्त मी एक हमाल आहे. हा संपूर्ण खजिना माझ्या पांडुरंगाचा आहे. हा खजिना विटेवर उभारणाऱ्या विठ्ठलाचा आहे. हा खजिना भीमातीरी उभारल्या माझ्या पांडुरंगाचा आहे. हा संपूर्ण जगाचा मालकाचा आहे. तो खजिना आहे, माझं काही नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात हा सर्व देवाचा आहे, मी तर फक्त ओझे वाहणारा हमाल आहे. हमाल म्हणत आहे, फक्त आपण हमाल काय करतो, ओझे वाहतो महाराज. त्याला काय ते नसतं. माल कोणाचा आहे, धन्याचा आहे. फक्त आपण खांद्यावर घ्यायचंय, फक्त गाडीत टाकायचंय. साखरेच्या गोण्या घ्या, ज्वारी भरतो आपण, संपूर्ण आपण त्या ठिकाणी हमाल म्हणून काम करतो. सगळं त्याचं असतंय, फक्त आपण गाडीत टाकायचं, फक्त मोबदला आपण घेत असतो. तसं तुकोबाराय म्हणतात हा जो परमार्थाचा खजिना आहे, हे जे अभंग आहे, ते सर्व काही दोहे आहेत, हे भगवद्गीता, हे काय सर्व माझं नाहीये, ते सर्व कोणाचं आहे, त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याचं आहे. फक्त मी निमित्त मात्र, केवळ निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. तुकोबाराय सांगतात हा फक्त ओझे वाहणारा मी हमाल आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हा नाम चिंतनाचा काय प्रॉब्लेम झाला काय माऊली? हा रामकृष्ण हरी येतो येतो आवाज व्यवस्थित येतो. झालं का? बरोबर झालं का? येतो का आवाज? येतो का? येतो येतो येतो. बोला. झालं नाही मध्यंतरी काय प्रॉब्लेम झाला म्हणताना म्हणतात काय नाही, स्क्रीन वरती ते तसं दिसतं, आवाज छान येतो. हा हा, म्हणून तुकोबाराय सांगता आवाज येतो का? हो
म्हणून तुकोबाराय सांगतात, हा नाम चिंतनाचा माल खऱ्या कसाला उतरल्यामुळे सर्व देशात चालू लागला, म्हणजे त्याची किंमत सगळीकडे झाली, म्हणजे भगवान नाम चिंतन सर्व करू लागले. कसं आहे महाराज, ज्या ज्या वेळेला माणूस परमार्थाकडे कधी वावतो माहिती आहे, त्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये काही काही संकट येतात ना, तोपर्यंत माणसाला सुख आहे, समाधान आहे, पैसा आहे, अडका आहे, तोपर्यंत माणसाला कुठल्या गोष्टीचं मूल्य कळत नाही. कारण माणूस काय करतो, त्या थोडक्यात म्हणायला गेलं ना, त्याला पैशाचा किंवा सत्तेचा माज असतो महाराज. जोपर्यंत हा माज उतरत नाही तोपर्यंत हा माणूस भगवंताकडे येऊ शकत. तोपर्यंत माणूस परमात्मा क्षेत्रामध्ये येत नाही. पण ज्या वेळेला माणसाची उतरती कळा लागते, मग माणसाला आठवतं. कारण ताकद असते तोपर्यंत माणसाला काही समजत नाही, सत्ता असते तोपर्यंत माणसाला कळत नाही, पैशाची डोळ्यावर धुंदी असते महाराज. पण भगवंत सर्वांना सारखं ठेवत नाही. कारण कसं आहे, अभिमान नाडी तुका म्हणे, आपलं अभिमानाने नाडीले सर्व वाया गेले, तुकोबाराचे प्रमाण आहे. कारण भगवंताला सर्व काही आवडतं, पण अहंकार भगवंताला कधी आवडत नाही. सोन्याची लंका माझ्या रावणाची होती महाराज, पण रावणानं काय झाला, एकाची लंका जळाली आणि देवाची द्वारका उडाली. कशामुळं? अहंकार असतो माणसात. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत आपला अहंकार जात नाही तोपर्यंत माणसाला काही कळत नाही. म्हणून सांगतात, नम्र झाला होता त्याने कोंडीले आनंदा. जर आपला व्हायचं असेल तर हत्ती ओढून लाकडं फोडायची नाही, मुंगेहून आपण काय केलं पाहिजे, साखर खायला पाहिजे. सध्या ह्या कलियुगात तुम्हाला वागायचं असेल महाराज, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जेवढं आपण सणशीलता, जेवढे आपण मायेनं वागू तेवढा आनंद माझ्या पांडुरंगाला आहे. अहो, पुढच्याला वाईट वाटू द्यावं, पण अंतरात बसलाय ना आत्मा, त्याला कळतंय आपण कसं वागतोय किंवा काय करतोय. म्हणून जगाने तुम्हाला चांगलं म्हणावं, त्या हिशोबाने आपण कधी वागायचं नाही. मी जे करतोय त्या माझ्या भगवंताला आवडलं पाहिजे, मी जे करतोय माझ्या सद्गुरूला आवडलं पाहिजे महाराज. त्यांना आवडते ते करा. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळतो, जर मोकलेला ऐश्वरी नाथ महाराज म्हणतात. आवडीन जर आपण त्याचं नाव घेतलं ना महाराज, भगवंत तुम्हाला काही कमी पडू देत नाही. पण हे भोग आहेत, आपल्याला भोगून घालवायचे आहेत, त्यासाठी हा मनुष्य जन्म आहे महाराज. किती तुमच्या वाट्याला संकट येऊ द्या, घाबरू नका. तुम्हाला माहित असेल, कलकत्त्यामध्ये स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस, परमहंस असते ना, परमहंस. कारण कालिके मातेचे ते पुजारी होते महाराज. कालिका माता त्यांच्यासाठी साक्षात बोलायची, एवढे ते ज्ञानी होते, सर्व काय होते. पण शेवटी त्यांना काय झाला, कशाचा कॅन्सर झाला. एका साधकाने विचारला, असं काय झालं तुम्हाला? काय नाही म्हणे, हे भोग हे भोगूनच संपवायचे. म्हणून आपण देखील कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. आपल्याला रोग होऊ द्या, काही होऊ द्या, काही नाही. शक्ती तारणारा तो नाही. एक दिवस आपल्याला जायचं आहे. फक्त मृत्यू हे अंतिम सत्य, बाकी सत्य काही नाहीये. पण आपल्याला एक दिवस जायचं आहे, एवढं फोनगाठ आपण मनाशी बांधली पाहिजे. आणि रोज आपल्या मृत्यूची आठवण झाली पाहिजे. सकाळ संध्याकाळ पांडुरंगाला म्हणायचं, भगवंता मला तुमच्याकडे एक दिवशी यायचंय. लोकांना वाटतं देवाने आपल्या घरी यावं, आनंद वाटतो. पण आपण त्याच्या घरी जावं म्हणल्यावर माणसाला दुःख होतो महाराज. काय दुःख वाटून करून घ्यायचं कारण नाही. कारण हे जीवनच असं आहे. संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, रात्रंदिवस तळमळ म्हणले. रात्रंदिवस जिवळायचंय महाराज, बाकी काही नाही. तळमळ करायची असेल माझ्या परमार्थासाठी करा, माझ्या पांडुरंगासाठी करा, माझ्या सद्गुरूसाठी तळमळ करा. त्या मुलासाठी, बाळासाठी काही करू नका महाराज. हे सगळे चोर आहेत, लक्षात घ्या. कारण काय, तुम्हाला अभंग असेल, आपलं अभंग घ्यायचं बघा तुकोबारायाचा, आणि ते काळाची कोणी नाही, फक्त आपल्या काळा शेवटी आपला फक्त भगवंत आहे. आता आहे त्यावेळी असणार आहे, शेवट देखील तोच असणार आहे. बाकी कोण नाहीये. फक्त आपली बायको, मुलं कुठं आपल्या दरवाजापर्यंत आहेत, मित्रमंडळी आपल्या फक्त स्मशानभूमीपर्यंत आहेत, बाकी आपलं कोणी नाही. म्हणून सांगताना सांगितल्या ठिकाणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हते रे कोणी, अंतिकाली एकला रे जाशील प्राण्या माझे माझे म्हणून.
भाऊ कुणाचा बहीण कुणाची, कोण कोणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार, दोन दिवाची तुझी जीवानी, इथं नाही टिकणार प्राण्या मायेचा बाजार. संपूर्ण ही माया आहे. या मायामुळं आपण बोललो गेलोय महाराज. या मायेपासून परावर्त व्हायचं असेल तर संतांना शरण जा. आणि जे आपल्यावरती आपले जे आपणाला रोज आपणाला भगवद्गीतेवरती म्हणा किंवा आपल्या तुकाराम गाथ्यावरती किंवा हरिपाठावरती जे जे सांगणारे आपले वक्ते आहेत, जे गुरुबंधू आहेत, लक्षात घ्या, त्याचा ऐकला तर तुमचं भलं आहे. जर तुम्ही बायकांचं पोरांचं ऐकणार, हे फक्त आपणाला वाट लावणारे वाट दाखवणारे फक्त संत आहेत. बाकीचे हे जे आहेत ना, वाट दाखवणारे नाहीत, वाट लावणारे, त्यांच्यापासून आपण सावध झालं पाहिजे. म्हणून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय म्हणले आहेत, जाळून संसार बसलो अंगणी. सगळं त्यांना माहित होतं महाराज, परमार्थ करत असताना काय आर येते, त्या आर येणाऱ्या गोष्टीपासून आपण परावर्त व्हा आणि मग तुम्ही इकडे या. कारण पैसा अडका हे सगळं आहे ना, संपत्ती वगैरे परमार्थाच्या आड येणारे सगळे हे शत्रू आहेत आपले. म्हणून परमार्थ त्या सर्वांना बाजूला सारून या मायेचा पडदा बाजूला करून एकदा जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं, तो माणूस ब्रह्मरूप होतो महाराज. लक्षात एवढं आपल्याला ज्ञान काही नाही महाराज. फक्त काय तुमचं ऐकून तुम्हाला सांगायचं, आपल्याला कुठल्या गोष्टीचं काही येत नाही. फक्त चांगलं वागा, चांगलं राहा, हाच परमार्थ आहे, बाकी काही नाही. जास्त ज्ञान जर वाढलं तर काय होतंय, तुका म्हणे अभिमानाने नाडीले आपण अहंकार येतो माणसाला. म्हणून कुठल्याही गोष्टीचं ज्या त्या लेवल प्रमाणे कसं होतंय, पाणी जर घागर भरून भरलं तर ज्यात भरलं तर ओसांडून वाहते महाराज, बाजूला जातंय. तसं देखील ज्ञानाचं तसंच आहे. ज्ञान आपल्या मर्यादेपर्यंत असावं, तेवढ्याच ज्ञानाचा उपयोग करा. ज्या जर आपण व्यवहारात सांगत गेलो, कारण आजकालचा समाज आहे ना, श्रोत्यापेक्षा वक्ते फार हुशार आहेत महाराज. ह्या समाज माध्यमापासून ते आता जे मोबाईल टीव्ही वगैरे आहेत ना, सर्वांमुळे भरपूर माणसाला ज्ञान झालेलं आहे महाराज. म्हणून या कोणाला काही सांगत बसायचं नाही. आपण करा सोडवणं, आपणच आपली सोडवण करायची. फक्त 1 तास आपल्याला ज्योतिताईंनी फक्त या ठिकाणी चिंतनासाठी आपल्याला 1 वेळ दिलाय, तेवढाच फक्त आपण मार्गी लावून आपला उद्धार करून घ्यायचा. म्हणून तुकोबाराय सांगतात, हा नाम चिंतनाचा माल खऱ्या कसाला उतरल्यामुळे सर्व देशात चालू झाला. आज जर पाहायला गेलं जगाच्या बाजारात फक्त भारत एक देशात आहे. भारत ही आपली योगभूमी आहे महाराज. बाकीच्या ज्या देश आहेत ना, सगळ्या भोगभूमी आहेत. हा खरा परमार्थ संपूर्ण जगाला तारायचा असेल तर हा फक्त भारतात जर केलेला परमार्थ संपूर्ण जगाला तारू शकतो. लक्षात घ्या, घरामध्ये एक जर वारकरी असेल ना, स्त्री जर वारकरी असेल बाई, तर आपल्या पुरुषाचा, आपल्या नवऱ्याच्या घरचा आणि आपल्या आई बापाचा घरचा उद्धार केला जातो. लक्षात इतकं महत्व आहे. एक जर माणूस घरात परमार्थिक झाला, संपूर्ण घराला त्याचा फायदा होतो. आपण म्हणत नाही आपल्या गळामध्ये तुळशीची माळ आली, काय आमची पुण्य असेल आम्ही सांगू शकत नाही. बहुत जन्मोजन्मी यांनी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काही तर आमची आईची, वडिलांची, आजोबाची कुणाची पुण्य असेल महाराज, म्हणून आपण हे माळकरी झालो आणि बसून 2 गोष्टी भगवंताविषयी बोलू शकलो असतो. नाहीतर बसायची आपली लायकी देखील नाहीये, आपली योग्यता देखील नाहीये. म्हणून गाता उघडून बसावं आणि 4 गोष्टी आपण तुकोबारायचा अभंग बोलावं, एवढी आपली योग्यता नाही. काय तर पूर्वीची पुण्याई असेल म्हणून हे सर्व काय घडतंय महाराज. पुण्याशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही. म्हणून तुमचं आमचं परम भाग्य आहे. अधोगतीने जाण्यापेक्षा आपल्याला योग्य मार्ग सन्मार्गावरती आपल्याला त्या ठिकाणी संतांनी आणलं महाराज. म्हणून तर तुमचं आमचं जीवन सुख झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याच्या ज्याच्या घरात तुळशीची माळ आहे बघा, त्याचा प्रपंच किती सुखाचा आहे महाराज, बाकी काही नाही. हे बघा, ज्या पैसेवाले पण नाही, जास्त खाली नाही, 2 टायमाचं खाऊन माझ्या पांडुरंगानं तुम्हा आम्हाला फार सुखा समाधान ठेवले. त्या पांडुरंगाचं, सद्गुरूचं फक्त आभार माना महाराज. कारण त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी घडतील. नाही ते घडले ते जर आपल्या जीवनामध्ये संत आले नसते तर आपली अधोगती झाली असती. आपण कुठल्या मार्गाने गेलो असतो सांगू शकत नाही महाराज. माझं उदाहरण सांगतो तुम्हाला, कारण अनुभव आले अंगात ते जगात सांगत असे. प्रत्येकाने परमार्थ क्षेत्रातला आपला अनुभव सांगायचा. देव धर्म नंतर, पण मी कोण होतो या मार्गात आल्यानंतर माझा काय कायापालट झाला ते प्रत्येकाची नाडी प्रत्येकानं तपासायची महाराज. लक्षात घ्या, कारण भगवंत सर्वांना जवळ करत नाही महाराज.
कारण आवडीने भावे मगा बघून गेलो, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व. आवडीनं माझ्या भगवंताविषयी रोज प्रेम राहिलं पाहिजे महाराज, लक्षात घ्या. आता बघायला गेलं तर हे जे दिसतं ना, चालतं बोलतं जे दैवत असू दे, आपलं कुणी असू दे, चालतं बोलतं हे जीव जंतू आहे, त्याच्याशी जर तुम्ही आता पांडुरंग येऊन काय आपल्याला भेटणार नाहीये. फक्त ह्या विश्वामध्ये पाहायला गेलं तर असाच आपल्या मुलांच्या मनात सासऱ्या कुठल्याही पुरुषाच्या रूपात आपल्याला दर्शन देतो महाराज, पण आपल्याला कळत नाही त्या वेळेला. म्हणून तुकोबारे सांगतात, तुकाराम महाराज म्हणतात, हा नामचिंतनाचा माल खऱ्या कसाला उतरवणं सर्व देशात चालू राहिला, म्हणजे त्याची किंमत सगळीकडे झाली, म्हणजे भगवनमय चिंतन सर्व करू लागले. एकदा जर माणसाला कधी सुटतं, आता सध्या परिस्थिती बघा, कमीत कमी भगवंताला तिच्या दृष्टी करीन वाकुळी तरी पाडीन ब्रह्मांडाची उतरली, भगवंत काय करू शकणार नाही, लक्षात घ्या. कारण एकदा जर मनात आलं, एका क्षणाचा विलंब लावणार नाही. आता सध्या बघा जून महिना लोटला, आज मुंबई सारख्या परिस्थितीमध्ये पाण्याची अवस्था एवढी भीषण आहे. कारण गेल्या वर्षी पाऊस लवकर चालू झाला होता, लोक कंटाळली होती. या वर्षी आता पाणी नाही या ठिकाणी प्यायला अशी अवस्था आहे, तळी धरणं कोड वस्त पडले. आता भगवंताकडे प्रार्थना करतात, लक्षात घ्या. कारण ज्या टायमाला जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही, त्या टायमाला आपल्याला जातं ना, त्या टायमाला माणसाला मग देव आठवतो. महाराज भगवंत तुम्हाला सोडणार आहे, कारण त्या पृथ्वी तलावरती इतका अनागोंदी पाप माजलेले महाराज, त्याचं हे प्रायचित्त आहे. दोष आपण कोणाला द्यायच नाही, हे केलेल्या कर्माची फळ तुम्हाला आम्हाला भगवंत भोगायला लावतो. मला तरी देखील तुमच्या आमच्यासारखी 4 पुण्यवान माणसं या पृथ्वी तलावर आहेत, म्हणून अजून भगवंताचं अस्तित्व आहे. आपण संपूर्ण निसर्गाचा समतोल बिघडवला, पण माझ्या पांडुरंगानं या निसर्गानं समतोल उडवला नाही, त्याने आपली जागा व्यवस्थित ठेवलेली. म्हणून त्याचा प्रत्येकाने आपली गुणगाठ बांधून त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याची आठवण करत राहा. भगवंत तुम्हाला कधी कमी पडू नये. माझी आठवण सांगतो तुम्हाला, आपण काही नाही, कसं होतं काय होतं, माझ्या पांडुरंगानं कुठे नेलं काय सांगू शकत नाही. कारण कायापालट प्रत्येक 10 वर्षांनी माणसाच्या भालाची बलाची रेषा बदलत असते महाराज. 10 वर्षाला माणसाचं भाग्य बदलत असत. म्हणून आपण कुठं होतो, आता या परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यामुळं आपल्याला सुख किती आहे, समाधान किती आहे, प्रत्येकाने आपापली ओळख करून घ्या. ते कशामुळं? संतांच्या संगतीत गेल्यामुळं. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांना शरण गेल्यामुळं आणि भगवंताचं नामचिंतन केल्यामुळं भगवंत तुम्हाला आयुष्यभर कमी पडू देत नाही, पण त्याला विसरू नका मला. बस रात्रंदिवस त्याचं नाव घेतलं पाहिजे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत त्याचं तुम्ही नाव घेत राहा, तो तुम्हाला कधी कमी पडू देत नाहीये. म्हणून तुकोबाराय सांगतात, संपूर्ण देशात त्या कस उतरल्यामुळे त्याची किंमत कळली, म्हणून भगवत चिंतनमय सर्व करू लागले. आता पंढरपूरची वारी, लंडनहून वारी आपल्या पंढरपूरला यायला, काय भाग्य आहे महाराज. जगाच्या कानाकोपऱ्यात माझ्या पांडुरंगाच्या या ज्ञानोबाच्या तुकोबाच्या वारीचा डंका वाजतोय महाराज. तेवढा अभिमान आहे. नाहीतर आपल्याला हे संत असले काय कळत नसते. फक्त महाराष्ट्रात नव्हे, जगाच्या 7 समुद्रापलीकडे माझ्या ज्ञानोबा तुकोबारायचं नाव गाजतंय. किती अधिकार, म्हणजे आपण किती समाधानी राहिलं पाहिजे. म्हणून भगवान सर्व काय करत असतो, फक्त संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. फक्त त्यांचं दास होऊन आपण राहायचंय. भगवान संत तुम्हाला कधी कमी पडू देत नाहीत. पुढचा अभंग आहे, कोण त्याचा पार पाववी धुंडिता, पुढे विचारता विश्वंभरा, अनोरेनो सूक्ष्म स्थूळा पार नाही, पृथ्वी नेते न्यायी कुंडलिया, फळात कितक एवढे आकाश, आईसा तरोवरास अनेक किती, दाविले अनंते अर्जुनाशी पोटी, आणि त्या सृष्टी कृष्ण लोक, तुका म्हणे लागा संताची या कासे, ठाव घेता कैसे वाचा निघे. 312वा अभंग आहे. तुकोबाराय सांगतात, कोण त्याचा पार पाववी धुंडिता, पुढे विचारिता विश्वंभरा. विश्वंभराचा विचार करणारे व शोध करणारे यापैकी कोणाला त्याचा पार लागलाय महाराज. कारण भगवंत कसा आहे कोणाला कळला नाही महाराज. वेदा नाही कळला अंत पार त्याचा, कानडा राधा पंडित. वेदाना सुद्धा कळला नाही महाराज भगवंत काय. वेदाना देखील हात टेकावं लागले, भगवंत काय आहे. अजून देखील माझ्या भगवंत कुठे जर तुम्ही शोधायला गेला तर तुम्हाला कळणार नाही माझा भगवंत कुठे. विचार करा. कारण
काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदो तो केवळ पांडुरंग. हाच माझा विठ्ठल सांगितलाय, हीच माझा ध्येय, जणू दे हरी पंढरी, आत्मा पांडुरंग, हीच आपली पंढरी आहे. आणि ह्यामध्ये बसलेला तोच माझा पांडुरंग आहे. रात्रंदिवस काय करतो महाराज? तुमची आमची काळजी करतोय महाराज. आपण झोपतो पण तो झोपत नाही. त्या दिवशी तो झोपेल ना महाराज, त्यावेळी आपल्या घरापर्यंत काय होईल? माणसं गोळा झालेली असतात. म्हणून तो आपला सोयरा आहे, सोय लावतो तो सोयरा. बाकीचे सोयरे सगळे सोयरे हे आपले सोयरे नाहीत महाराज. खरा सोयरा तो माझा पांडुरंग आहे महाराज. रात्रंदिवस तो काय करतो? तुमची काळजी करतो. सकाळी तुम्हाला उठवायचं का माझा पांडुरंग करतो. जर मुंगी जर चावली ना महाराज, त्या ठिकाणी हात फिरवाय देखील आपल्याला आठवण करून देतो महाराज. आपली बायको पोरा आपण सांगतो, पण आपल्या जवळचा सखा जर कोण असेल, माझा भगवान परमात्मा आहे, तो माझा पांडुरंग आहे, तो माझा सखा आहे महाराज. तो तुम्हाला कधी, तुम्ही त्याला विसरा पण तो तुम्हाला कधी विसरणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, विश्वभराचा विचार करणारे, शोध करणारे, यापैकी कोणाला त्याचा पार लागला, तो कसा आहे काय आता पण कोणाला कळला नाही महाराज. एवढे डॉक्टर लोक, एवढे वकील आहेत, एवढं आपलं तंत्रज्ञान पुढे गेले महाराज, पण अजूनपर्यंत रक्ताचा कारखाना कुठे कुठे पाहिला? रक्तदान करा म्हणतंय, सर्व काय होतंय, तुमची किडनी बदलली जाते, हे केलं जातं सर्व, पण रक्ताचा कारखाना कुठे मिळत नाही. कारण रक्त एकमेकाला द्यावंच लागतं. लक्षात घ्या, कारण खाल्लेल्या अन्नाचं आपलं रक्त कसं बनतं, त्याचं मलमूत्र कसं बनतं, पोटामध्ये आपण कधी विचार केलाय का महाराज? 5 मिनिटं बसून त्या डोळ्यामध्ये माझ्या भगवंतानं काय बसवलं असेल, संपूर्ण विश्व पाहू शकतो. कानामध्ये काय बसवलं असेल, की संपूर्ण गुणगान ऐकू शकतो, कीर्तन प्रवचन ऐकू शकतो. त्याचा आपण कधी विचार करताय महाराज? कारण हे फुकट दिलेलं आहे माणसाला, त्याचा विचार आपण कधी करत नाही. मग घरच्या माणसाची किंमत माणूस सांगतो आपल्या मुलांना, बाबा रे हरिपाठ करत जा, एकादशी व्रत करत जा, तुळशीला पाणी घालत जा, घरी जे आपले अतिथी येतात त्याचा आदर सत्कार करत जा, बाप सांगतो मुलांना, पण मुलं ऐकत नाहीत. पण ज्या वेळेस वडील जातो ना महाराज, मग त्याला कळतं काही कालांतरात खरंच माझा वडील मला सांगत होता, मी त्याचं ऐकलं नाही महाराज. तसं संत तुम्हाला आम्हाला सांगून गेले महाराज, त्या संतांचं तुम्ही ऐका. जर नाही संतांचं ऐकलं तर उद्या आपले अधोगती आहे. म्हणून हे संत वाङ्मय हे आपले आई वडील असल्यासारखे, तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, बरे नाही कळून द्यावं माणसाला, फक्त कमीत कमी वाचन करा 5 मिनिटं. कोणाला कळली ज्ञानेश्वरी माणसाला? 56 भाषेची ज्ञानेश्वरी आहे, एकूण भगवद्गीता आहे ती आहे, पण आपण काय करतो? खरं सोडून पळतेच्या पाठीमागं धावतात, त्यामुळे आपली अधोगती आहे. खरा जो मार्ग संतांनी तुम्हाला जाऊन दिला महाराज, त्याच मार्गावरून चालत जा. तोच आपला हायवे, तोच आपला राजमार्ग आहे. त्याच राजमार्गाने गेला तर तुम्ही शेवटच्या मुक्तीच्या वाटेपर्यंत पोहोचू शकाल. म्हणून तुकोबाराय सांगतात, त्याचा पार लागला कोणाला कळला नाही, तो अणुरेणू इतका सूक्ष्म आहे आणि त्याच्या स्थूलपणा तर पारच नाही. पृथ्वी वेद नेती नेती या वचनाने त्या कुंठित झाल्या. बघा, अणुरेणू किती आपल्या डोळ्याला दिसत नाहीत महाराज, त्याच्यापेक्षा लहान भगवंत आहे. ते म्हणतात ना, आपले मुंगीच्या पैर म्हणजे मुंगीच्या पायात देखील घुंगरू बांधलेला आवाज माझ्या त्या पांडुरंगाला कळतात महाराज. एवढा सूक्ष्म असा माझा पांडुरंग आहे महाराज. म्हणून या ठिकाणी सांगतात, अणुरेणू इतका सूक्ष्म आहे आणि त्याचा स्थूलपणा तर आपल्याला पार नाही. त्या वेळेला श्रुती जे का वेद आहेत ते तर काय झाल्या, कुंठित झाल्या, त्यांना शब्द देखील फुटला नाही महाराज. जे भगवंत हा आपणाला कळायसाठी नाही, भगवंत हा अनुभवायचा आहे. कारण देव कळत नसतो माणसाला, देव अनुभवाला असतो. अनुभव असला पाहिजे माणसाला, त्याशिवाय देव हा सांगायच्या गोष्टी नाहीत, परमार्थ काय सांगायच्या गोष्टी नाहीत, फक्त ते अनुभवायचे. जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत परमार्थ महाराज कळणार नाही. कारण 8 पिढ्यानंतर तुकोबारायाला पांडुरंग कळला. विश्वंभर बाबापासून तुकोबारायांची वारी चालू होती. 8व्या पिढीत तुकोबारायाला परमार्थ काय, पांडुरंग काय कळले. आपण आत्ता माळ घालतो, गंध लावतो, जगाला कीर्तन सांगत बसतो, प्रवचनकार सांगत बसतो, आपल्याला काय कळणार आहे पांडुरंग? मी कोण आहे आपल्याला कळलं नाही, भगवंत काय कळणार आहे? म्हणून वेदांनाही नाही कळला अंत पार त्याचा. त्या ठिकाणी नेती नेते म्हणून ते काय झालं, भगवंताची वाचा देखील वेदांची कुंठित झाली. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात आहेत, एवढे जे आकाश ते तर उंबरातील येतात कितकाप्रमाणे त्याच्या स्वरूपामध्ये आहे. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणलेलं महाराज. कारण आपली पृथ्वी सांगायला गेलं ही केवढा आहे,
आपलं राळा म्हणा किंवा मोहरी म्हणा, एवढी पृथ्वी आहे, अशी अनंत कोटी ब्रह्मांड या विश्वामध्ये. म्हणून सांगतात भगवान एवढी ब्रह्मांड त्याच्या पोटात आहे. एवढं मोठं आकाश आहे ते तर उंबरातील एका कीटकाप्रमाणे त्याच्या आता उंबर असते ना, उंबरामध्ये जर उंबर फोडलं तर आत किडे असतात बघा, किडे, त्या किड्याप्रमाणे त्याचं स्वरूप आहे म्हणून सांगितलंय. त्या मानाने पाहिले तर एका उंबरास किती उंबरे लागतात, एका उंबरात किती कीटक असतात. अनंताने आपले पोटात अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक असे अजूनच दाखवले. बघा तुकोबराने फार मार्मिक या ठिकाणी सांगितलेलं आहे की एका झाडाला उंबर किती, त्या उंबरात जर आपण एक एक उंबर फोडलं तर त्यात अनेक कीटक आहेत महाराज. अशी किती उंबर पडल्यानंतर आपल्याला कळणार आहे. तसं हे विश्व आहे महाराज. विश्व काय करणार आहे म्हणून संपूर्ण या ठिकाणी तुकोबराने उदाहरण देऊन सांगितलेले. अनेक सृष्टी, अनेक कृष्ण, अनेक लोक अर्जुनास दाखवले. हे ब्रह्मांड फक्त भगवंतानं अर्जुनाला दाखवलं महाराज. बाकी कुणाला बघायची कपॅसिटी नव्हती. त्याला अर्जुन व्हावं लागतं, कारण अर्जुनाचं रोग कृष्ण कृष्ण म्हणत होते, आपलं हे मुख म्हणत नाही महाराज, लक्षात घ्या. कारण तसा भक्त असावा लागतो, तसा सखाई असावा लागतो, तसा देव असायला लागतो. कारण भक्त एकदम भक्त कसा ज्ञानी पण एकदम रात्र दिवस त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण काय करतो, वारीला जातो, वारीला गेलं तरी आपलं संपूर्ण रोज फोन करून आपली बायका पोराचा वारीला जाण्याचा अर्थ काय आहे. हा जर प्रपंचाचा पसारा परत वारीत जाऊन मारतो. जाताना जायचं तंबाखू मळायची, तंबाखू मळता मला सांगायचं शेती किती झाली, पोरं काय करतात, तो वारीला जातोच कशा. वारीला जायचं असेल तर कंप्लीट 15-20 दिवस मोबाईल बंद ठेवायचा, पाठीमागची विचार करायचा नाही, फक्त एक नाम विठ्ठल, एक नाम केशव पांडुरंगाचं. असे वारकरी भरपूर आहेत महाराज. पण ते जो खरा परमात्मा आहे ना, तो कधी जगाला दाखवत नाही. ते आपल्या ह्याच्यामध्ये चिंतनामध्ये, आपल्या नामामध्ये गुंग असतात. बाकी आपलं काय थोडं आलं, एखादी अजून एखादा कीर्तन झालं, जगाला सांगा कमर बांध मी बुवा झालो महाराज. एवढं सोपं नाहीये. परमार्थ नव्हे त्या लेकराच्या गोष्टी. परमार्थ म्हणजे या लहान मुलाच्या गोष्टी नाहीत. परमार्थ म्हणजे सोळावरची पोळी आहे महाराज. एवढा सोपा असा परमार्थ नाहीये. लोकांना वाटलं एक अभंग आला मी जगाला सांगू शकतो, एवढं सोपं परमार्थ नाहीये. प्रत्येकाने तेच केलं असतं. पण सध्या परमार्थ हे काय झालंय, लोकांचं एक पोट भरायचं साधन झालंय महाराज. परमार्थ राहिला बाजूला, फक्त आपला उदरनिर्वाह कसा करायचा त्यासाठी लोकांनी हा परमार्थाचा बाजार मांडलाय सध्या कलियुगात. वाणी थोडी माझी कठोर आहे, कारण खरं बोललं की माणसाला राग येतो महाराज. सख्य आयला राग येतो खरं बोललं. ते खरं आहे, समाजापुढे आपण मांडायचा प्रयत्न करतो, पण समाज त्याला दुजोरा देत नाही महाराज. कारण कसं आहे, एक जर सतोगुणी माणूस जर चांगला बोलला ना, तमोगुणी माणसाची वृत्ती वाढलेली आहे. म्हणून सतोगुणी माणसाला किंमत नाही सध्या कलियुगामध्ये. तुम्ही किती खरंच सांगायला चाल गेला तर तुमचं खरं कोणालाही पचत नाहीये. खरं फार लोकांना कमी पचत. म्हणून परमार्थ हा आपण जर पाहिजे असेल फक्त सेवा म्हणून करा. पोट भरायचं साधन काय हरकत नाही काय काय वेळेला. कारण तुकोबराय सांग देती घेती नरका जाते, तो प्रश्न वेगळा आहे, तो आपला विषय नाहीये. कारण आपण कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही किंवा कमर बाजून कधी आपण कीर्तन काय करत. फक्त एवढा होता होईल तेवढं भगवंताचं नामचिंतन हे आपल्या जड जीवाकडून व्हावं आणि आपला उद्धार व्हावा. फक्त हे करतोय माझ्या पांडुरंगासाठी, जगासाठी नाहीये. हे जे आहे भगवंताला काय आवडतं, संतांचं गुणगान आवडतं. आपण चरित्र भगवंताविषयी गुणगान केलेलं भगवंताला आवडतं. भगवंत काही मागत नाही. भगवंत हा फक्त भावाचा भुकेला आहे महाराज. त्याला फक्त आपला भाव लागतो. आपण म्हणतो ना, मनी नाही भाव देवा मला पाव, देवा आशानं पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, कुठं म्हटलं की देव गाठ पडायला महाराज. कारण भगवंत शोधणं फार कठीण गोष्ट आहे. म्हणून ज्याला आकळला भगवंत ते त्याच्या पण पोचले गेले. त्याला माहिती झाला, तो कधी जगाला सांगत नाही देव मला भेटला, मी देवाला भेटलो. तो आपल्या चिंतनात कायम राहतो. तो माणूस कधीही कुणाशी बोलणार नाही. जो खरा निष्ठावान नामधारक असेल तो कधी कुणाला बोलणार नाही. तो आपल्या चिंतनात असतो कायमचा. डोळं झाकून फक्त त्या पांडुरंगाचं फक्त आठवण करत असतो. बाकी त्याला काही दिसत नाही. बायका नाही, पोरं नाही, पैसा नाही, अडका नाही, काही एक सुद्धा दिसत नाही. फक्त विटे उभारला माझा जगाचा मालक, सद्गुरू दिलेले वाक्य फक्त एवढं त्याला दिसतं.
तू जगाला कधी ज्ञानी सांगणार नाही असं करा तसं करा. म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी ही सृष्टी कशी आहे, कारण देव कोणाला कळला नाही म्हणून ते उदाहरण देऊन सांगतात. अनंत कोटी ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये कितीतरी कृष्ण आहेत, कितीतरी लोक अर्जुनास दाखवले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याकरता संतांच्या काशीला लागा, म्हणजे संतांच्या संगतीत बसा. तसे न करता जर तुम्ही भगवत रूपाचा ठाव घ्यावं जाल तर तुमचा जीव कसा वाचेल. दुसरा अर्थ तुम्ही संतांच्या काशीला लागा आणि भगवत स्वरूपाचा ठाव घ्या, मग तुमची जीवदशा कशी राहील. बघा तुम्हाला बोलून गेलो महाराज, त्या वेळेला आपण साधक अवस्थेमध्ये असताना त्या परमार्थामध्ये येण्याच्या अगोदर, जोपर्यंत आपण वारकरी होण्याच्या अगोदर आपली दशा काय होती. नंतर आपण जीवनामध्ये येऊन सद्गुरू केले, सद्गुरू केल्यानंतर त्या मार्गावरून चालत असताना आपल्यामध्ये काही बदल झाला. ते प्रत्येकानं आपलं आपलं नाडी तपासायचे महाराज, लक्षात घ्या. माझा अनुभव तुम्हाला सांगून गेलो, मी कोण होता असं तो, काय झाला असं तो. त्या मार्गात आल्यानंतर पांडुरंगानं आपल्याला होत्याचं नव्हतं केलं महाराज. असं म्हणत नाही होत्याचं नव्हतं म्हणजे मला काय एकदम सुखाच्या सुखराशी किंवा लंकेत ज्या काय मला सोनं नाणं दिलं असं काही नाही. फक्त एक आपल्या वृत्तीमध्ये बदल केला. जो आपला वाईट मार्ग होता तो मार्ग सोडून चांगल्या मार्गावरून आल्यानंतर संपत्तीपेक्षा संतती महत्वाची आहे. लक्षात घ्या, तुमच्याकडे अमाप संपत्ती असेल पण संपत्तीचा फायदा काय. जर ती संपत्ती सांभाळण्याची संतती योग्य नसेल तर तुमच्या संपत्तीला काय फायदा आहे महाराज. जर ती संपत्ती सांभाळायची असेल, संतती जर तुम्हाला चांगली वाटायची असेल तर हा परमार्थ, बाकी काही नाही. मगाच बोलून गेलो की आपल्या आईची, वडिलांची, आजोबाची, कुणाची पुण्याई आपल्या कामाला येईल सांगू शकत नाही. म्हणून त्यांची पुण्याई आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, आम्ही भरपूर पुण्य केला असेल म्हणून आमच्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं महाराज, बाकी काही येणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात जर तुम्हाला भगवंताचा ठाव घ्यायचा असेल, भगवंत जर तुम्हाला पाहायचा असेल तर काय करा, संतांच्या संगतीत राहा. जोपर्यंत संतांच्या संगतीत तुम्ही बसत नाही तोपर्यंत तुम्हाला कमळापती काय आहे तो कळणार नाही. म्हणून प्रत्येकाने संतांची संगत करा, संत संग धरा, पूर्वीचा तो दोरा उगवेल महाराज. जर संतांच्या संगतीत गेला तर आपणाला चार गोष्टी भगवंताच्या नामाच्या चिंतनात कळतील. कमीत कमी तू कोण आहेस बाबा, तू कशासाठी आलायस, तुला नेमकं कुठं जायचं आहे हे फक्त तुमच्या स्वरूपाची ओळख फक्त संत करून देतात. म्हणून काय करा, संतांना शरण जा आणि संतांना शरण जाऊन आपल्या भगवंताचं नामचिंतन करा. आणि ह्या जड जीवाचा एकदा उद्धार जर झाला महाराज मग पुन्हा तुका म्हणे माझी भाग्य जन्म नाही रे अनेक, किंवा याचसाठी केला होता अठास शेवटचा दिवस गोड व्हा. जर आपल्याला शेवटचा दिवस जर गोड व्हायचा असेल तर भगवंताचं नामचिंतन करा, संतांची कास धरा, तरच तुम्ही योग्य मार्गात तिथपर्यंत पोहोचता असं तुकोबारायाला सांगायचंय. तर तुमची जीवदशा चांगली होईल. पुढचा अभंग आहे, जे जे काही करीते देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज, आम्ही तुझे नेनो कोणा त्याची मना मन साक्ष, तुका म्हणे जगन्नाथा या नेता नव्हे की. तुकोबाराय सांगतात अहो देवा, मी जी जी म्हणून कर्मे करतो ती जी तुमची सेवा आहे व ते तुम्हाला समर्पण करीत आहेत. बघा, जे आपण रोजच्या वाट्याला आपल्या आलेलं कर्म आहे महाराज, केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले ऐशी मेले केले. आपणाला हा मनुष्य जन्म आपण केलेल्या कर्माची फळं भोगण्याकरता 83,999 योनीमध्ये आपण जे जे काही कर्म केले असतील, कुत्र्याचं घ्या, जनावरांचं, कारण काय कुत्रा घ्या, मांजर घ्या, जनावर, कुठली जी कर्म आपण केली असेल त्या योनीमध्ये, तर आपणाला ती भोगून फेडण्यासाठी हा मनुष्य जन्म आहे महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात अहो देवा, जी जी कर्मे करतो ती सर्व तुमची सेवा. आपण कुठलं कर्म केलं, कृष्णार्पण, पांडुरंगा अर्पण, हे कर्म येईल वाट्याला, कुठला असेल, चांगला असू द्या वाईट असू द्या, सगळं करता करविता तो आहे महाराज. आपण फक्त निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून वाया गेला. आपण करणार कुणी नाही. आपण रोज उत्कर्ष खरमाळे महाराज आपण रोज ऐकतो, अर्जुन विषाद योग, सांख्य योग. ही कशासाठी एवढं सांगायला लागलं अर्जुनाला, कारण ही मायेपासून परावृत्त करण्याकरता. हे तुझं कुणी नाही महाराज, हे सगळं विश्व माझच आहे, फक्त तू निमित्त आहे, करता करवित आहे. ही लोक अगोदरच मारून टाकलेली आहेत, मी फक्त तुला एक निमित्त करायचंय भगवंताला.
कुणाच्या हातनं घडवायसाठी. कारण कोण तर सूत्र पाहिजे. सूत्रधार सूत्रधरी बाहुली नाचवी सरी पित्री, तरी काय ती सूत्राची दोरी कळू देते साहेब. बघा ज्या टाइमाला हा भगवंत हे कसं चालवतो आपल्याला कळू देत नाही. कळसूत्री बाहुली असते. पूर्वीच्या जुन्या काळात तो खेळ असायचा, बाहुल्या नाचवायचा. दोरी दिसत नाही, पाठीमागं धरायची, नाचत जे बाहुल्या एकमेकाला नाचायच्या. तसा हा भगवंत तुम्हाला फक्त नाचवायचं काम करतो महाराज. तुम्हाला कसं ठेवायचं, कुठे घेऊन जायचं, तरी सत्ता तिची आहे. आपली सत्ता काही नाही. आपण फक्त निमित्ताचं धनी आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. माझं माझं म्हणून वाया गेला, फक्त आपलं आपलं म्हणून वाया गेला. आपलं काहीच नाही. मगाच बोलून गेलो आपण फक्त ह्या पृथ्वी तलावरचे 4 दिवसाचे फक्त पाहुणे आहोत. पाहुण्यासारखं यायचंय, पाहुण्यासारखं निवड. आपलं अस्तित्व काही नाहीये. आपल्याला वाटतंय बाबा पैसा का, आपला जन्म कशासाठी आहे? आपला जन्म प्रपंच करण्यासाठी नाही, गाडी घोडा घेण्यासाठी नाही, बंगले बांधण्याकरता नाहीये. आपला जन्म फक्त भगवंताचं नामचिंतन करण्याकरता. देवे दिला देह भजना घुमटा, तो आज आला पाठा बालिकेचा. कारण मला कुठली प्रमाण येत नाही महाराज. मुडके मुडके आपला बोलण्याचा प्रयत्न करतो. त्या ओघात तुम्ही समजूया, तुम्ही फार ज्ञानी माणसं आहात. माझं पामरा हे काय थोरपणा, पायीची वाहन पायी बरी. माझ्या मुखात काय असं येत नाही, तसं आतून तसं बोलायचा प्रयत्न करतो. मुडके मुडके असतील, पाठीमागं पळवत असतील, तर तुम्ही एक आपला लहान बालक म्हणून समजून घ्या. फार ज्ञानी लोक आपल्या ह्या ग्रुपवरती आहेत महाराज, लक्षात घ्या. त्यांची प्रवचन चिंतन आपल्याला ऐकावी असं वाटतात. तसं मी काय प्रवचनकार कीर्तनकार नाहीये, फक्त एक सेवाधारी सेवक म्हणून आपलं त्या ठिकाणी आपण काय सेवक झालो. लावगो स्वामी लावगो तुमच्या यांना फक्त सेवक म्हणून या ठिकाणी मी सांगायचा प्रयत्न करतोय. मला काय तेव्हा कुठल्या गोष्टीचं ज्ञान नाहीये महाराज. नाहीतर मी तसा अज्ञानीच आहे. फक्त या ठिकाणी वाचायचं आहे आणि अजून जसं का आपल्याला भगवंत बोलवितच आपण फक्त बोलण्याचा प्रयत्न करतोय. फक्त चुकला असेल तरी मला माफ घ्या, चांगला असेल तरीही तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कोण तुकोबाराय सांगतात, अहो देवा, ही जी माझी कर्मे आहेत ती सर्व सेवा तुमची आहे आणि ती तुम्हाला समर्पण करतो. रोज आपण कर्म करतो महाराज. कर्म करत असताना करता आपण आहे, फक्त करता कर्मिता तो आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहे. ज्या वेळेला आपण संध्याकाळी झोपतो ना महाराज, त्या टायमाला फक्त अंथरुणावरती 5 मिनिटं बसून त्या माझ्या पांडुरंगाचा सद्गुरूचं सगळं 5 मिनिटं आठवण करा. ते भगवंताला झोपताना सांगा, भगवंता हे सर्व विश्व तुझं आहे, मला काही कळत नाही. आज केलेलं कर्म आहे ते चांगलं आहे किंवा वाईट आहे हे मला माहित नाही, हे संपूर्ण कृष्णाला अर्पण करा. बघा माणसाला शांत झोप लागते महाराज. शांत झोप येणं एक परमात्माचं लक्षण आहे, लक्षात घ्या. झोप कोणालाही शांत लागत नाही महाराज. कारण रात्रंदिवस माणूस विचार करत बसतो, चिंता करत बसतो. म्हणून चिंतन करत बसू नका, चिंतन करा, चिंता करू नका. कारण चिंता बरी डाकिनी काट कले क्या खाय, वैद्य बिचारा क्या करे, तब तक दवा लगाय. कबीर महाराज सांगतात दोह्यामध्ये, चिंता बरी डाकिनी, चिंता करू नका, चिंता बरी डाकिनी काट कले क्या खाय, वैद्य बिचारा क्या करे, तब तक दवा लगाय. वैद्य काय करणार आहे माझ्या, चिंता कधी करू नका. चिंता करायची असेल माझ्या परमात्म्याची करा. देव मला कधी भेटेल, देव भेटलेलाच आहे, पण त्याचे माझ्या आत्मस्वरूपाची माझी ओळख कधी होईल, त्याचं स्वरूप मला कधी पाहायला मिळेल, त्याची चिंता करा. पांडुरंगाची माझ्या चिंता करा. रात्रंदिवस त्या माझ्या भगवंताला तुम्ही आळवण्याचा प्रयत्न करा. तो तुम्हाला कधी सोडून जाणार नाही महाराज, लक्षात. बाकी जग सोडून जाईल पण भगवंत तुम्हाला कधी सोडून जाणार. ज्या दिवशी भगवंत सोडून जाणार त्या टायमाला तुम्ही या ठिकाणी असणार. म्हणून त्याचं चिंतन करा माझ्या त्या परमात्म्याचं. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे कर्म आहे देवा, ती सेवा म्हणून तुम्हाला समर्पण होत आहे. कारण हे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या नारायणा तुझ्या व माझ्यामध्ये भेद नाही. लक्षात घ्या, जे जे भेटे होत ते माझे जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. पाऊली म्हणतात, जे भेटतंय ते विश्वामध्ये दिसतंय संपूर्ण माझं स्वरूप आहे. जळी स्थळी पाश्यानी भगवंत आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी देव नाही अशी कुठली जागा नाहीये, प्रत्येक ठिकाणी देव आहे, पण आपण त्याला पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुझ्यात आणि माझ्यात काही भेद नाही. जो संतांमध्ये तोच माझ्यामध्ये, तोच आपल्यामध्ये. बाकी भेद आपण करायला, कारण प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे महाराज. पण आपणाला मी देव आहे म्हणायची लाज वाटते, पण साक्षात परब्रह्म स्वरूप आहोत.
भगवंताचा अंश प्रत्येक जीवामध्ये आहे. कारण ज्या वेळेला माझ्या भगवंतानं सृष्टी निर्माण केली, 83,999 योनी उत्पन्न केल्या, पण भगवंताला दुःख झालं. का दुःख झालं? एवढं मी बनवलं पण माझं नाव कुणी घ्यायला तयार नाही. ते सगळे आडव्या योनी येत्या, फक्त एकच योनी ती सरळ आहे. कारण पाहून मनुष्य देहाशी आनंद होय माझ्या भगवंताशी. ज्या वेळेला शेवटच्या वेळेला शेवटची पाळी मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे, ज्या वेळेला शेवटचा जन्म मनुष्याचा दिला भगवंताला, त्या टायमाला माझ्या पांडुरंगाला आनंद झाला. त्या टायमाला खरं भगवंताला म्हणलं आतापर्यंत एवढं जीव बनवलं, पण शेवटचा हा जीव जो बनवला ना भगवंताला आपल्यासारखा, भगवंत त्या टायमाला भगवंताला आनंद झाला माझा. कारण भगवंत त्या टायमाला खुश झाला. पाहून मनुष्य देहाशी आनंद होय माझ्या भगवंताशी किंवा पांडुरंगाशी. ह्या देहाला बघून माझ्या पांडुरंगाला आनंद झाला. का आनंद झाला? कारण हा जीव आता काय करत रात्र दिवस माझं नाम चिंतन करत, म्हणून माझ्या भगवंताला आनंद झाला. म्हणून सांगतात या ठिकाणी तुझ्यात आणि माझ्यामध्ये काही भेद नाही. कारण आम्ही तुमच्या वाचून दुसऱ्या कोणाला जाणत नाही. याविषयी मनाला साक्षी मनच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगन्नाथा जगाच्या स्वामी, मी हे जे वर म्हटले ते खोटे नाही. आतापर्यंत मी सगळं सांगितलं, तुझ्याशिवाय दुसऱ्या जगात काहीच नाही. ब्रह्म हे सत्य आहे, जगत हे मिथ्य आहे, संपूर्ण आहे. साच काय तूच विठ्ठला, म्हणजे साच तू विठ्ठला, साच तू विठ्ठला, म्हणजे फक्त विठ्ठलच खरं आहे, बाकी सगळं या जगात सगळं खोटं आहे. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगतात 314 आपले अभंग झालेले आहेत. म्हणून तुकोबारा सांगतात, आता जी मी केलेलं कर्म आहे ते सर्व तुमची सेवा म्हणून तुम्हाला समर्पण करतो. आणि सर्वांच्या अंतर्यामी तूच आहेस आणि तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेद नाही. कारण आम्ही तुमच्या वाचून दुसऱ्या कोणाला जाणत नाही. फक्त रात्रंदिवस आम्ही फक्त पांडुरंगालाच बघतो, बाकी दुसरं काही बघायचं नाही. आपण वारकरी महाराज कुठल्याही तीर्थक्षेत्राला गेला तर अंबाबाई असेल तर त्या अंबाबाई मध्ये आपल्या पांडुरंगाचं रूप दिसलं पाहिजे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जा त्या ठिकाणी माझा पांडुरंग दिसला पाहिजे. एवढं आपलं संपूर्ण पांडुरंगमय शरीर झालं पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद ब्रह्मांड, संपूर्ण आपल्याला जग विष्णुमय दिसलं पाहिजे. म्हणून तुकोबारा सांगतात त्याची आम्हाला साक्षी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगन्नाथा, हे जगाच्या स्वामी, मी जे वर म्हटले आहे ते काही खोटे नाही. जे सर्व आहे ते सर्व सत्य ते आहे. सत्य माझा भगवंत आहे. बरोबर 10 वाजलेले आहेत महाराज. कारण 1 तास कसा जातो कळत नाही. कारण हेच भगवंताचं चिंतन आहे महाराज. सर्व आपण सोडून, सर्व दुःख आपण बाजूला सोडून 1 तास आपण ह्या ठिकाणी चिंतनासाठी बसतो. संपूर्ण मन आपलं, शरीर आपलं भगवंतमय होऊन जातं महाराज. म्हणून ह्यासाठी त्याला होता 8 तास, शेवटचा दिवस गोड व्हावा. एवढा 8 तास ह्यासाठीच करायचा आहे. आपला शेवटचा जो दिवस आहे तो नामाच्या चिंतनात गेलं पाहिजे महाराज. कारण माणूस मरतो, पण आपण म्हणतो एकादशीला मरतो, ह्याला मरतो. मरण्याला महत्व नाही महाराज. त्याच्या शेवटच्या वेळेला मुखामध्ये माझ्या भगवंताचं नाव आलं का, ते महत्वाचं. मग शेवटच्या श्वासापर्यंत आपलं नाव यायचं असेल तर प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या भगवंताचं नाव आपण जपलं पाहिजे, तर तुमचं शेवटच्या श्वासापर्यंत साथ येईल. आमचे शिवाजी आगे महाराज सांगतात, भरपूर काय आपले संत मंडळी या ठिकाणी सांगतात. त्याचा फार मोठा अट्ठास आहे महाराज, लक्षात घ्या. तरी देखील आपल्यावरती 20 असू द्या 15, आम्ही ती कधी कधी अटेंड होतो. कारण प्रपंच आहे महाराज, लक्षात घ्या. प्रपंच कोणाला शेवटपर्यंत सुटत नाही. तरी देखील 1 तास सोडून आपण या ठिकाणी केलं पाहिजे. कारण हा प्रत्येक जीव आहे, हा प्रपंच स्वरूप जीव आहे. संपूर्ण साधून सर्व करून माणूस त्या ठिकाणी वेळ देतो. तरी देखील आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाही. झालेली सेवा तुमच्या सर्व संत मायबापाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरूच्या चरणी, वडीलधारे मंडळीच्या चरणी संपूर्ण सेवा समर्पित करतो. आणि झालेली सेवा त्या ठिकाणी संपली असे जाहीर करतो. विठ्ठलाला विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम 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 तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोशावे, तो सोनी मज द्यावे पसाय दान हे ते खळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, रोजे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी भेटुतया भूता तला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीची गाव बोलदे जे अर्णव पियुष्यांची चंद्रमेघे आलंचन पार्थन जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वयरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोके भजे द्वादी पुरुके अखंडित आणि ग्रंथ हो जीवे विशेष लोकाये द्रष्टा दट विजय हो हा हो जे म्हणे विश्वेश्वरा हो हा होईल पसावो येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला येणेवरी ज्ञान देव सुखिया झाला.